भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला पालिकेला भेट दिली आहे। आज बोगस जन्म प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अकोला महापालिकेला भेट दिली। यावेळी त्यांनी अकोल्याच्या नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगेंसह आयुक्तांचीही भेट घेतली। महापालिकेने केलेल्या बोगस जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी रद्द कराव्यात अशी मागणी नव्या महापौर आणि उपमहापौरांकडे त्यांनी केली आहे। यासोबतच बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जवळपास 25,000 लोक कारवाईच्या छायेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मतदारांनी खोटं बोलले, खोटं शपथपत्र दिलं, कोणताही इथे जन्माचा पुरावा नाही, या सगळ्यांच्या विरोधात कारवाई करावी, त्यांना आरोपी बनवावे। आज आता सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत मीटिंग झाली आहे। अकोला तहसीलदारकडे जवळजवळ 4,000 अर्ज आले होते। त्या अर्जात ज्यात पुरावे नाही आहे किंवा खोटे पुरावे दिले आहेत, त्या सगळ्यांची पुढच्या 15 दिवसात स्क्रुटिनी केली जाणार आणि असे जे बदमाश असेल त्यांच्या विरोधात पोलीस कारवाई होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।